माझ्या आयुष्यात काम केलं नाही। मी जे केलं आतापर्यंत ते माझ्या इच्छेविरुद्ध नाही, माझ्या मनापासून मी केलेलं आहे। मी भूमिका जी घेतली ती सडेतोड भूमिका घेतली। मी यांच्याशी बोलत गेलो, मला यांनी सर्व प्रवाहातून सगळ्या प्रक्रियेतून बाजूला केलं। जसं दुधातून काय पुत्र मोहापैकी आता तो त्यांचा मोह तर होताच, ते तर बोलून दाखवायचे की राजकारण मला कुठे यालाच चालवायचं। आणि म्हणून तरी सुद्धा आम्ही त्यांच्या मुलाच्या विरुद्ध नव्हतो। त्याला मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरवलं ना, मी स्वतः त्याच्याबरोबर गेलो, यात्रा केली, सगळं केलं। आणि मला विरोधात असण्याचं कारण नाही। माझं एवढंच म्हणणं होतं की आपला पक्ष मजबूत करणे। जर अनेक प्रादेशिक पक्ष अनेक वेळा सत्तेत येतात, आपला पक्ष एकदाही सत्तेत आला, याचं कारण काय? याच्या मुळाशी केलं पाहिजे। कार्यकर्ते मोठे केले पाहिजे, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून पक्षाचा स्वार्थ, कार्यकर्त्यांना काय हवं नको हे बघितलं पाहिजे। ठिकठिकाणी कार्यकर्ते जेव्हा मोठे होतात तेव्हा पक्षाला बळ मिळतं, पक्ष मोठा होतो। पण हे यांनी केलं नाही, यांना एक प्रकारची एक इनसिक्युरिटी होती। मास लीडर यांना नको होता, फक्त आजूबाजूला होला हो करणारे लोक पाहिजे, त्याचा पक्ष मोठा होतो। आदित्य ठाकरे यांच्याकडून आता आरोप करण्यात आला श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संदर्भात, पण आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला 25व्या वाढदिवसाला 25 अँब्युलन्स तुम्ही महाराष्ट्रात, 30व्या वाढदिवसाला 30 अँब्युलन्स दिल्या। कधी तुम्हाला हिशोब विचारला ह्या अँब्युलन्स कुठून आल्या किंवा काय, जे आता हिशोब विचारला जातो? खरं म्हणजे श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा हिशोब हा जाहीर आहे आणि त्या फाउंडेशन मधून अँब्युलन्स, रक्तदान शिबिर, चष्मा शिबिर, मेडिकल कॅम्प घेतले जातात। लोकांना त्याचा उपयोग होतोय। कुणाचं शिक्षण, कुणाला आपण दत्तक घेतोय, त्याचं आयुष्य बदलतोय। कुणाला कृत्रिम पाय पाहिजे, कुणाला हात पाहिजे, सगळं तिथून मिळतंय। आणि हे एकीकडे आहे। तुम्हाला अधिकार काय अशा जे लोकाभिमुख काम करतंय त्यांच्यावर आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, कारण कोविडमध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला। कोविडमध्ये कोविड सेंटर आपल्या आपल्या लोकांना दिले, खिचडीमध्ये घोटाळा केला, डेड बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला। हे सगळे जे तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये जेव्हा कोविडमध्ये लोक मरत होते आणि तुम्ही पैसे करत होता, तुम्हाला काय आरोप करायचा अधिकार आहे? पण सर, एक आरोप असा पण केला जातो तुमच्या वरती किंवा भाजपवरती पण, की आरोप होतात, घोटाळ्याचे आरोप होतात, पण तेच लोक पुन्हा तुमच्यासोबत दिसतात, असं का? नाही, बघा, आरोप आणि आरोपी याच्यामध्ये फरक आहे। म्हणजे आरोप करणं आणि तो आरोप सिद्ध होणं याच्यामध्ये फरक आहे। आणि त्यामुळे मी तर सांगतो की बाबा, आता हे जे आरोपी आहेत हे भ्रष्टाचारामधले, या कोविडमधले, या मुंबई महापालिकेचा पैसा उधळणारे, यांना लोक येणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवणार। तुम्हाला एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आवडला नाही, म्हणून ही आरोपांची सगळी पचनी पडला नाही। कारण शेवटी सोन्याचा चमचा घेऊन तुमच्या हेलिकॉप्टरवर टीका केली जाते, हेलिकॉप्टर काय, आता मी काय गाडी चालवत जाऊ यांच्यासारखा? 8 तासामध्ये मी 10,000 फाईल सह्या करतो। मुख्यमंत्री आहे, माझा टाइम सेव्हिंग करायला लागतो, वेळ वाचवायला लागतो, माझा एक मिनिट जनतेच्या हितासाठी मी खर्च करतो। आणि मला आवड आहे तिकडे गेल्यावर शेती करायचा, मी शेतकरी आहे, त्याचा अभिमान आहे तुम्हाला, त्याचा मला अभिमान आहे। आणि तुम्ही शिव्या देताय कोणाला? शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या मुलाला। ह्या पोटसूळ का? दिवस रात्र झोपता उठता एकनाथ शिंदे, जनता शून्य आहे। सर, लोकसभा निवडणुकीची सगळी रणधुमाळी आहे, पक्ष स्थापन होणं, पक्ष तुमच्याकडे येणं, राज्याचे मुख्यमंत्री, पक्षप्रमुख आणि त्यानंतरची ही सगळ्यात मोठी निवडणूक तुमची, ही पहिली अग्निपरीक्षा आहे तुमची। खरं म्हणजे ही निवडणूक सगळ्यांसाठी महत्वाची आहे, कारण ही निवडणूक फक्त एका पक्षाची नाही, ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे।
ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ज्यांनी 10 वर्षामध्ये जे आमूलाग्र बदल घडवले, ज्या काँग्रेसने 50-60 वर्ष काही केलं नाही, ते 10 वर्षात मोदीजींनी केलं. आणि म्हणून मोदीजींना पुन्हा या देशाला पुढे न्यायचं असेल, आर्थिक महासत्ता बनवायचं असेल, तर पुन्हा मोदींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही सर्व महायुतीचे लोक अगदी स्वतःची निवडणूक आहे असं समजून आम्ही काम करतो आणि आमच्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. सर, पहिल्या टप्प्यापर्यंत विकासाचे सगळे मुद्दे होते, पण अचानक असं काय झालं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. असं काय झालं नेमकं की हिंदुत्वावर, हिंदू मुस्लिमवर ही निवडणूक येताना पाहायला मिळते, प्रचाराची दिशा बदलताना? बिलकुल नाही. मोदी साहेबांनी पण डेव्हलपमेंटवर ही निवडणूक घेतलेली आहे. आम्ही देखील ही विकासावर निवडणूक घेतलेली आहे. समोरची माणसं जेव्हा एका विशिष्ट समुदायाचं लांगुलचालन करतात आणि त्यांना फसवतात, त्यांना दिशाभूल करतात आणि त्यांचा फक्त आणि फक्त वोट बँकसाठी वापर करतात, त्यावेळेस त्या समाजाला देखील त्याचे डोळे उघडले पाहिजे. तुम्हाला 50-60 वर्षात काय दिलं? तुम्हाला गरीब ते गरीब ठेवलं, तुम्हाला मागण्याचीच भूमिकेमध्ये ठेवलं. परंतु केंद्र सरकारने घेतलेल्या योजना, सुरू केलेल्या योजना, 80 कोटी जनतेला मोफत राशन मिळणार. तिथे फक्त हिंदू आहेत, तिथे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, इसाई आहेत. जे गरीब आहेत 80 कोटी जनते ते सगळ्यांना मिळणार. आज 25 कोटी काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. गरीबी हटली का? गरीबी हटली नाही, गरीब हटला. गरीब अजून गरीब झाला. परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरीबी, दारिद्र्य रेषेच्या वर काढली. त्याच्यामध्ये मुस्लिम नाही आहेत का? त्यामुळे आणि ज्या राज्य सरकारने देखील अनेक योजना सगळ्यांसाठी केल्या. मुस्लिमांचा मौलाना आझाद मंडळ आहे, त्याचा 30 कोटी रुपये आतापर्यंत ठेवत होते. काय त्यांना सुविधा द्यायची नाही? पण आमच्या सरकारने 500 कोटी केले. आमचं सरकार जे आहे हे इथला देशभक्त मुस्लिम आहे, त्याच्या विरोधामध्ये नाही. पण आरोप हा जो पाकिस्तानचे गोडवे गाणारा जो मुस्लिम आहे त्याच्या विरोधात मोदीजी पण तेच करतात. त्यामुळे असं हिंदू मुस्लिम हा कुठलाही कलर, हे कलर देणारे हे समोरचे महाविकास आघाडी आहे, हे मुस्लिमांना दिशाभूल करतायत. मुस्लिमांच्या मतांवर त्यांना निवडून यायचं आहे, हेच फक्त आहे. मुस्लिम मतदान झाल्यानंतर कोण कुठला कुठे काय ह्याचं काही यांच्याकडे नसतं. परंतु आम्ही या सर्व बाबींमध्ये सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी आणि विकासाच्या मुद्द्यावर आमची निवडणूक आहे, विकासाचा अजेंडाच आमची निवडणूक आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये दुसरा टप्पा आला आता, पण दुसऱ्या टप्प्याच्या वेळी सुद्धा काही जागांचं जागा वाटप पूर्ण झालेलं नाही किंवा फॉर्म्युला समोर येत नाही. काय फॉर्म्युला ठरलाय नेमका? 1-2 दिवसामध्ये सगळं आमच्या 13 जागा तर क्लिअर झालेल्या आहेत. अजून 2-3 जागा क्लिअर होऊन जातील. त्यामुळे जागा तुम्हाला मिळतील आणि आम्हाला विश्वास आहे की महायुतीमध्ये आम्ही त्या जागा जिंकू. ठाणे नाशिक तुमच्याकडे? बिलकुल. म्हणजे ठाणे आणि नाशिक, ठाणे हे आनंदीगे साहेबांचं ठाणे आहे, एक फार सेंटिमेंटच आहे, त्याच्याबरोबर इमोशन आहे. त्यामुळे नक्की ती जागा वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे आणि नक्की मिळेल. पण सर, एक तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे तुम्ही मान्य कराल की नाही माहित नाही, पण जेव्हा जागा वाटप होणार होतं, सुरुवात होणार होती, तेव्हा विरोधकांनी सातत्यानं तुमच्यावर अशी टीका केली की भाजप जेवढ्या तुम्हाला जागा देईल ना तेवढ्या तुम्हाला घ्याव्या लागतील आणि गप्प बसावं लागेल, अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह होतं. पण आज असं दिसतंय की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत एका एका जागेसाठी झुंज देताय, लढताय. तुमचे मित्र असेल किंवा तुमचे विरोधक असतील, तुम्हाला जोखायला कमी पडले? बार्गेनिंग तुमचं स्ट्रॉंग आहे? हे अजून त्यांना जोखायला कमी पडले म्हणून तर ते सत्तेच्या बाहेर गेले ना. त्यांनी लाईटली घेतलं. हा कोण आहे, याला संपून टाकू आपण, याचं राजकीय अस्तित्व संपू. दिल्ली जे म्हणेल ते करतील असं त्यांचं नाही. सरकार पण सरकार बदलताना पण त्यांनी एकनाथ शिंदेला ओळखलं नाही. तुम्ही अन्याय करणार किती करणार? एक लिमिट असते अन्याय सहन करण्याची. तुम्ही जर एखाद्याला संपवायचा निर्णय घेतला तर तो हातपाय मारणार आणि त्यावेळेस देखील तुम्ही लाईटली घेतला. आजही तुम्ही लाईटली घेताय. परंतु मी
आणि महायुती भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते हे आम्ही एक दोन अशा 2-4 सीटांसाठी आमच्यामध्ये कधीही संघर्ष होणार नाही. त्यांच्या बघा ना, एकाच जागेवर 2-2 माणसं उभे आहेत, गळ्यात गळीन पायात पाय असे करून मला विचारायचं त्याच्याबद्दल. तुम्ही 5 ते 6 जणांची तिकीट कापली आता, पण एकही बंड झालेलं नाहीये. तुम्ही बोलवता, आता काय करता माहित नाही, पण बंड होऊ दिलेलं नाही तुम्ही एकही. हेच तर विशेष आहे. जसं 50 लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, 13 खासदारांनी विश्वास ठेवला, तसं या निवडणुकीत देखील समीकरणं असतात. त्यांची तिकीट कापली म्हणजे ते काही वाईट आहे तसं नाही आहे, परंतु एक आपल्याला एक इलेक्टिव्ह मेरिट असतं. तिथली काही पॉकेट्समध्ये काही समीकरणं बदललेली असतात. त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. शेवटी एक सीट आपल्याला जिंकायची आहे. परंतु मी एवढ्या जागा बदलून सुद्धा एकही खासदार नाराज झाला नाही. तो कामाला लागला आणि आपल्या जो नवीन दिलेल्या कॅन्डिडेटचं काम करू लागला. त्या सर्व जागा निवडून येतील आणि ज्यांना आम्ही तिकीट आता दिलेलं नाही त्यांचा योग्य तो सन्मान, त्यांना योग्य ती संधी देणार आम्ही. हा विश्वास त्या आपल्या उमेदवारांनी ठेवला, त्याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद देतो. तुम्ही पारवेंच्या प्रचारासाठी गेलात, 42 डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्ही गाडीवर बसून